आहे MMQचा सोहळा. So let's go inside. Wow. So आता आम्ही आलो ऑडिटोरियम मध्ये आणि let's go. होईल का? थिएटरसारखं वाटते पण ॲक्च्युली इथे टीव्ही असेल तर इथे स्टेज आहे पण आणि हे इथे नाटक सगळे सारखं आहे ना speeches. ऑडिटोरियम. हा पाठी दाखव केवढे सीट्स आहेत. भरपूर आहेत. Just नाटक नाट्यगृह असतं ना. हा So are you excited for your dance? येस. हॅलो. महाराष्ट्र मंडळ कताळ म्हणजेच MMQ दरवर्षी चैत्र मास तसंच महाराष्ट्र दिनचा सोहळा साजरा करत असतो. यावर्षी आम्ही नुकतेच याचे मेंबर झालेलो आहोत, त्यामुळे आम्हाला याचा अनुभव घेता आला. MMQ चैत्र मासच नव्हे तर त्याहूनही अधिक वेगवेगळे कार्यक्रम साजरे करत असतं, जसं की मकर संक्रांत, दिवाळी, होळी इत्यादी. बाहेरच्या देशात राहून आपल्या महाराष्ट्राची परंपरा जपण्याचा हा चांगला उपक्रम आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दीप हे ऊर्जेचे प्रतीक, ऊर्जा हे चैतन्याचं प्रतीक आणि चैतन्य हे उत्साहाचं प्रतीक. हा उत्साह आज संपूर्ण दिवस टिकून राहावा यासाठी मी मंडळाचे अध्यक्ष श्री राकेश वाघ, संपूर्ण कार्यकारिणी समिती, कसा काय बरा ना. मी काय म्हणतो, आता मी सगळ्यांसाठी देवा कारण घालतोय, तर तुम्ही सगळ्यांनी मका साथ देवा. काय म्हणताय? होय महाराजा. 12 गावाच्या, 12 वेशीच्या, 12 वहिवाटीच्या, 12 शहराच्या देवा महाराजा. होय महाराजा. आज जो महाराष्ट्र दिन आणि चैत्र मास सण ह्यो काय म्हातारा पतारा पोरा मिळून सगळं साजरा करतलं, त्या सगळ्यांना सुखात ठेव. होय महाराजा. आणि जी काय इडा पिडा वाकडा नाकडा कोणाचं काय केलं असेल ते सगळं बाहेरच्या बाहेर निघाल जाऊ दे. होय महाराजा. आणि घरातल्यांचा कार्यक्रम झाला तर शेवटपर्यंत थांबायची बुद्धी देवा रे महाराजा. होय महाराजा. बरं मी काय म्हणतले, आता देवाक नारळ दिलाय आणि सगळ्यांना गारणं घातलंय, तेव्हा देवा महाराजा सगळ्यांचा सांभाळ कर आणि तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. होय महाराजा. कप्तान गायत्रीताई आणि उपकप्तान अजय दादा यांच्या साथीने आपलं विमान कुठल्या प्रदेशावरून चाललंय हे कळलंच असेल तुम्हाला. आलंय ना लक्षात? आवाज कुठला प्रदेश? काय कोकणची माणसं आलीच बरोबर. नाही होय? कोकणावरून. तर मी सौ नीता पंडित, मी सौ वैष्णवी साळुंखे, आमच्या कोकणातर्फे तुमच्या सर्वांचा महाराष्ट्र दिन आणि चैत्र मास या कार्यक्रमात स्वागत करतो. नमस्कार. दापोलीला तर मिनी महाबळेश्वर असं म्हटलं जातं. कोकणामध्ये किहीम, आरेवारे, चिवला, आचरा, रेवदंडा, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, गुहागर, अंजारले, तारकर्ली हे समुद्रकिनारे सुद्धा आहेत आणि ही सगळी पर्यटन स्थळं आहेत. थिबा पॅलेस हे रत्नागिरीमधील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. म्यानमारचा राजा ब्रिटिशांनी नजरकैदेत थिबा पॅलेसला आणून ठेवला होता रत्नागिरीमध्ये. आजही तो पॅलेस आपल्याला बघायला ओपन आहे. याच सगळ्या ठिकाणी भारतीयांप्रमाणेच परदेशी लोक सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने जातात. आता पुढील प्रवासाला निघण्याआधी
आणखीन काही छोट्या मित्रांच्या कलाकृती अर्थातच परफॉर्मन्सेस पाहूया. चला. दीदार उनका होता है, कैसे कहूँ मैं ओ यारा, प्यार कैसे होता है. आपल्याला समजलेच असेल की मी महाराष्ट्राच्या कोणत्या भागाबद्दल बोलणार आहे. अगदी बरोबर, आज मी पश्चिम महाराष्ट्राबद्दलच बोलणार आहे. पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर ह्या जिल्ह्यांचा समावेश असलेला भाग म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र. मंडळी, ते होते सीता स्वयंवर, जे रचले होते श्री विष्णुदास भावे यांनी. विष्णुदास भावे कुठले आहे हे तुम्हाला माहिती आहे का? बालगंधर्व तर सर्वांनाच ठाऊक आहे. ते बरं कुठले? ही दोन्ही दिग्गज मंडळी येतात आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील नाट्य पंढरी म्हणून ओळखली जाणारे सांगली जिल्ह्यातून. कवी श्रेष्ठ गदी माडगुळकर हे देखील सांगली जिल्ह्यातलेच. कुस्ती, मलखांब, कबड्डी यासारखी जरी उत्साही असे सांगली, बुद्धिबळाचे माहेरघर म्हणून देखील ओळखली जाते सांगली. सांगलीत आहे उत्कृष्ट हळद, द्राक्ष आणि बेदाणे, मिरजेचे तंतुवाद्य, तर सांगलीच शान आणि. तर मंडळी, कार्यक्रमाची शान वाढवण्यासाठी आपले बाल कलाकार पुढील कार्यक्रम सादर करण्यासाठी आतुर आहेत. चला तर मग आपण टाळ्याचा गडगडाट करून त्यांचे स्वागत करूयात. सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र मंडळ कतार द्वारा आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र दिन आणि चैत्र मासच्या या कार्यक्रमात. कतारच्या वाळवंटी आपण सारे मराठी, वारसा जपू कला संस्कृतीचा, घेऊन महाराष्ट्राचे नाव ओठी. तर चला बोला, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय मग कसं वाटू लागले कार्यक्रम? आवडून राहिला की नाही मंडळी? तुम्हाला सांगतो मंडळी, आम्ही दोघी नाही का अमरावतीवरून नागपूरला आलो होतो 0 माईलचं दगड बघायला. 0 माईलचं दगड. बाप्पा बाप्पा, काय सांगू तुम्हाला, त्या बसवाल्याने 3 तास लावले अमरावतीहून नागपूरला यायले. मी म्हणलं आता आलंच आहे तिकडे तर बघून जाऊ पेनचा व्याघ्र प्रकल्प. व्याघ्र प्रकल्प एवढा भारी शब्द वापरत असते का बिचारे? टायगर रिझर्व म्हणायचं. हो ना, तेच ते टायगर रिझर्व. महाराष्ट्रातील सर्व टायगर रिझर्व विदर्भातच आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट टायगर रिझर्व, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी टायगर रिझर्व आणि नागपूरमध्ये समूह नृत्यातले पार्टिसिपेंट्स आहेत आद्या रहाळकर, सबुरी पाटील, आद्या गायकवाड, आर्या इंगळे, आद्या बालगुड, समायरा चंद्र मोरे, अनिका चोपडे, निहारिका पानसरे, जानकी ढोले, तियारा गुरव, मानवी हजारे आणि नक्षता बारापत्रे. फल जाएंगे, नैना
भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे कुछ समझ न पाए फूल बिछाए राम आएंगे नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे कभी ढोल बजाए कभी द्वार सजाए राम आएंगे कुछ समझ न पाए कहाँ दीप जलाए राम आएंगे सैया तू कमाल का बातें भी कमाल की सैया तू कमाल का बातें भी कमाल की लगा रंग जो तेरा हुई मैं कमाल की प्रेम रतन धन पायो प्रेम रतन धन पायो रत मिलन की आया प्रेम रतन धन पायो मैंने प्रेम रतन धन पायो क्या मैं दिखा दूं या मैं छुपा लूं जो धन है मन में ये भी न जानूं बजने लगे क्यों सरगम से तन में खुशियां हैं आंगन में चेहरे पे आई मेरे रंगत गुलाल की लगा रंग जो तेरा हुई मैं कमाल की प्रेम रतन धन पायो प्रेम रतन धन पायो मन गगन पर छाया प्रेम रतन धन पायो मेरे प्रेम रतन धन पायो छायो आयो गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती ही धरती हे अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता विश्वाचा पालक सृष्टी तुझीच रे देवा सृष्टी तुझीच रे देवा दुनिया तुझीच रे देवा बाप्पा मोरया बाप्पा भारत ही अशी भूमी आहे जिथे धन आणि सामर्थ्याच्या शोधात लोक असंख्य देवी शक्तीची उपासना करतात आणि एकीकडे मुलगी जन्माला आली तर तिची हत्या देखील करतात। देवी पार्वतीच जर नसती तर गणपती आले असते का? मग गर्भातल्या कन्यामध्येही पार्वतीचे रूप पहा ना। दिव्याच्या मोहापायी किती पंत्या विझवणार, जन्मलीच नाही जिजाऊ तर शिवबा कसा घडणार? जोगत्यांचा प्रस्तुत होत आहे एक आक्रमक नृत्य। अग धावा आई खाई खाई
अग धावळाय ठाई ठाई दैत्य मातला आणि संपू देत काळ दुष्ट बंधनातला आता त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संबळाला दे आणि अंबाबाई सागर मायचा पाखर बोलण्याला प्रलया कुणी जगा आई तूच काढले वळतेच आज संबळाला दे अंबाबाई तर अशा प्रकारे आजचा हा आमचा सोहळा संपन्न पडला. थँक्स टू ऑल द टीम हू मेड दिस हॅपन. अँड परीला इथे सर्टिफिकेट पण मिळालं आणि आम्ही आमचा एक ग्रुप फोटो पण काढला. थँक्यू ऑल वन्स अगेन. जय महाराष्ट्र.